अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत वारसाला नोकरी देण्यासाठी कार्यपद्धती तयार करा। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत अत्याचार प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत वर्ग 3 व वर्ग 4च्या पदावर प्राधान्याने नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती सामाजिक न्याय विभागाने तयार करावी, असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले। उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या वारसाला नोकरी देण्याबाबत मुंबई येथील अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वरळी येथील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रवींद्र गोखे, अवर सचिव सतीश खैरमुडे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव शिवानंद भिंगिरे, मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, आयोगाच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी मीनाक्षी आडे, वरिष्ठ लिपिक शेख अयूब, श्री सकपाळ, वित्त, सामान्य प्रशासन विभाग, सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण आयुक्तालय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उपाध्यक्ष श्री मेश्राम म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये अशी 814 प्रकरणे प्रलंबित आहेत। यातील 5 जिल्ह्यातील 39 वारसांना नोकरी देण्यात आली आहे।